नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या भन्नाट शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतोष सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट, स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिक टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स अँड आरोग्य. मित्रांनो, काल 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे पार पडला. जगभरात अनेक तरुणांनी हा डे सेलिब्रेट केला. तसंच आपल्या घरी असेच मैत्रीचे, प्रेमाचे वारे वाहू लागले. तेव्हा इथेही आपण आपल्या स्टाईलने त्याचं सेलिब्रेशन करणार आहोत आणि जाता जाता देणार आहोत एक नवा धक्का. त्यासाठी चला लगेच जाऊया बिग बॉसच्या घरात. नमस्कार. सुरू करूया संडे फंडे. येस. तर कालच व्हॅलेंटाईन्स डे झालाय, त्यामुळे सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. थँक्यू. या घरात फक्त भांडणं होत नाहीयेत, मैत्री होते, प्रेमाचे वारेही वाहतायत, हळूहळू का होईना पण वाहतायत ते. त्यामुळे आज आपण हा व्हॅलेंटाईन्स डे जरा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करूया. वाव. काय ना, प्रत्येकाची व्हॅलेंटाईन्स डे ची निगडीत काही ना काहीतरी आठवण असेल. सागर, हा सर. काय नाही एकदम असं झालं तुम्ही? नाही 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 व्हॅलेंटाईन्स डे उत्सुक नाही मी असं गेलो काय? व्हॅलेंटाईन डे वर गेलो. अच्छा, तिकडे गेलाच आहात तर आम्हाला सांगा कुठे गेलात. सर मला शाळेत एक मुलगी आवडायची. वा, म्हणजे शाळेत होतो ते, म्हणजे ते प्रेम होतं की काय होतं, एक उत्सुकता असते. करेक्ट. आणि शाळा संपली आणि मी पळत पळत गेलो होतो. शाळेच्या समोरच दुकान होतं एक हा. स्टेशनरीचं, आणि मी एक ग्रीटिंग घेतलं होतं छान, आणि एक मेसेज टाकला होता की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, आय लव्ह यू, असं. वाव. हा, आणि असा एक मेसेज लिहिला होता, पण देऊ शकलो नाही कारण मला शाळेच्या खालीच की तिला ऑलरेडी कोणीतरी दिलं आणि त्याचंही नाव सागरच होतं. मी उशीर केला सर, तिच्या नशिबात सागर होतं पण मी नव्हतो. तुम्ही नव्हता. विशाल, तुमची एखादी आठवण? सर मी फर्स्ट इयर कॉलेजला होतो. सागरसारखंच दादासारखंच स्टोरी आहे. फर्स्ट इयर कॉलेजला होतो आणि एक मुलगी खूप आवडायची, आणि एक मुलगी होती, तिला एक असं ग्रुपमध्ये आमची मैत्री झाली आणि तिला एक इयरिंग आवडलेलं. पण आपलं तर टायटा फिश होतं, म्हणजे कॉलेजमध्ये येणं कसं तेच होतं. तर मी एक सिनेमा म्हणून आहे, आताही आहे. हो, आहे जू मध्ये. हा, तिथे सलमान सरची वीरगती फिल्म लागलेली. जी. तिचे तिकीट काढले, सकाळी सकाळी उठून जाऊन 100 तिकीट ब्लॅक केले सर मी. वाह. हा. तिकीट ब्लॅक केले. बाल्कने 20 का 30, 20 का 30, 20 का 30, 20 का 30 असं केलं. तर मी पैसे जमवले, ते इयरिंग घेतलं आणि तिला दिलं. वाव. शायर साहेब, तुमच्या काही आठवणी आहेत का व्हॅलेंटाईन्स डेच्या? खूप आहेत. खूपशा आठवणींपैकी कुठली एक तुम्हाला शेअर करावीशी वाटली ती? पहिली म्हणजे शाळेत होतो, कॉलेजमध्ये नुकताच कॉलेजमध्ये गेलो होतो. बाबा आर्मीमध्ये होते, तर त्यांची बुलेट असायची. तर नवीन नवीन शिकलो होतो आणि बाबांना सांगितलं नव्हतं की बुलेट चालवतो त्यांची म्हणून मी. तर एक मुलगी आवडायची कॉलनीमध्ये, तर तिला फॉलो करत बुलेटवर, ती सायकलवर असायची, मी बुलेटवर असायचो मागे. मग तिला सांगितलं मी मला की तू आवडतेस म्हणून, आणि त्याच्यानंतर मग व्हॅलेंटाईन डे आला होता ऑब्व्हियसली. तर आता रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलं, ती आला कार्ट, म्हणजे आता मेन्यू पाहिला तर आता काय माहिती किती ऑर्डर करेल, तेवढे पैसे तर नाचक्की होणार. तर त्यामुळे बेस्ट एक म्हणजे सोपा आणि सरळ उपाय जो वर्क केला, म्हणजे एक पुण्यात एक जागा आहे, तिथे थाली मिळते. 50 रुपयात तुम्ही भरपूर खाऊ शकता, किती खाऊ शकता, अनलिमिटेड. सो व्हॅलेंटाईन डे तेव्हा 50 रुपयात मी एक थालीमध्ये सेलिब्रेट केला होता, आणि ती तिला प्रचंड आवडली. आता फ्रेंड आहे माझी ती म्हणते तू सर्वात चीप बॉयफ्रेंड होता माझा, की 50 रुपयात एक थाळी देऊन एक व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केलास तू. गोड आहे, गोड. वा, छान. राखी, तुम्ही तर थेट बिग बॉसनच तुमचा नवरा म्हणता. बिग बॉसला काही मेसेज आहे का व्हॅलेंटाईन्स डे? माझं फर्स्ट बिग बॉस, हो. ज्यामध्ये अमित साध होता. ओके. आणि मला
आणि त्याला मी भरपूर लाईक करायची. ओके. फर्स्ट टाइम लहान होते, हां. 19 वर्षा अगोदर. आणि जी. तेव्हा मला असं वाटायचं की हाच आहे. आणि माझं खरं नाव म्हणजे नीरू आहे. जी. आणि तो कधी हमेशा नीरू आय लव्ह यू, नीरू आय लव्ह यू, नीरू आय लव्ह यू म्हणायचा. आणि मला असं इतका प्रेम व्हायचा. आणि त्यावेळीच बिग बॉसमध्ये व्हॅलेंटाईन होता. आणि मी आतमध्ये मला गुदगुदी व्हायची की हा मला ह्यावेळी प्रपोज करेल. आणि त्यावेळी तिची गर्लफ्रेंड आली, नीरू बाजवा त्याची. आणि माझं पत्ता कट. आजपर्यंत माझं व्हॅलेंटाईन झालंच नाही आहे. रिलेशनशिप झालेत माझे, पण व्हॅलेंटाईनच्या अगोदर ते तुटतात. 6 महिने जास्त झालंच नाही आहे माझं व्हॅलेंटाईन. आय एम सॅड. मी बिग बॉसना रिक्वेस्ट करतो की तुम्ही तरी साजरा करावा हो राखी यांच्या बरोबर. प्लीज 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 बिग बॉस. सचिन, हा भाऊ, एवढी गाणी आपण बनवता, व्हॅलेंटाईन्स डे बद्दल कुठलं गाणं आहे का नाही? बनवलो तो भाऊ, पण आता लक्षात नाहीये. पण तुम्ही साजरा केला का नाही व्हॅलेंटाईन्स डे? हा, मी 10वीत असताना आहे ना, एक पोरगी मला आवडायची. पण तिला प्रपोज करण्याच्या पहिलेच, म्हणजे व्हॅलेंटाईन डेचा एक विचार होता की त्या दिवशी आपण तिच्याशी बोलू. पण त्याच्या पहिलेच तिचं लग्न जमून गेलं. त्याच्यामुळे मला वाटलं नाही की तिला 10वीत? हा, ती तेव्हा 12वीत होती भाऊ. म्हणजे आणि- पहिल्यापासूनच तुमची दूरदृष्टीच होती. थँक्यू. महिला सदस्यांपैकी कोणाला काही शेअर करायचं का? प्राजक्ता, तुम्ही शेअर करता या. शाळेत असताना लेटर, ग्रीटिंग कार्ड आणि कॉम्पिटिशन 2 मुलांमध्ये की कोण आधी जाऊन देतंय हे व्हायचं. आणि मज्जा खूप यायची. म्हणजे असं पण कोणी होतं जे मी रिक्षामध्ये जाती आणि घर पोचेपर्यंत सायकलनी मागे चाललेत फक्त इम्प्रेस करायला. हा. किंवा कोचिंग क्लासमधनं पूर्ण म्हणजे झाकून आम्ही निघायचो, कारण जबलपूरला खूप गरमी व्हायची. त्याच्यात पण ते घरपर्यंत सोडून मग पुढे जायचे. अच्छा, पोचली, ओके. त्याच्या पलीकडे काहीच नाही. पण हे खूप गोड असं एक डिस्टन्स ठेवून जे एक्सप्रेस करायचे ते खूप जी. गोड वाटायचं. पण प्राजक्ता, सुंदर गाणी गाणाऱ्या मुली कोणाला नाही आवडत? काय राकेश, बरोबर आहे की नाही? येस. ऐकलं तुम्ही. थोडा नाही आवडत खरंच. हो, काय तुम्ही एवढं सगळं म्हणालात त्याच नाही म्हणाल्या. म्हणजे असं कसं एकदम म्हणजे मग तसं काय तुम्हाला म्हणजे ते गोड वाटतं अरे यांनी जे हिम्मत करून तिथपर्यंत येतात, पण यांनी एवढं हिम्मत करून तुम्हाला विचारलं आणि तुम्ही तुम्हाला काय माहित, तुम्ही हो म्हणत नाही, पण बाहेर किती सिंगर्स राकेश आय लव्ह यू असे बोर्ड घेऊन फिरतायत. हा, गुड गुड. अजून कोण आहेत? तन्वी, काय तुम्ही एकदम शांत, जसं की तुम्हाला माहितच नाही व्हॅलेंटाईन्स डे काय. नाही सर, माहिती आहे मला फक्त व्हॅलेंटाईन्स. गणेश चतुर्थी तुम्हाला माहित असलं तर तुम्ही बसलाय. नाही सर, माहिती आहे मला. पण असं व्हायचं कॉलेजमध्ये जेव्हा मी जायचे, असं छान रेडी होऊन, जसं मला आवडतं छान रेडी वगैरे व्हायला, तशी जायचे. मुलांनी कधी हिंमतच नाही केली मला विचारायची, कारण ते अज्युम करायचे की हिचा कोणीतरी असणारच आहे बॉयफ्रेंड म्हणून. त्यामुळे आजपर्यंत कोणी मला प्रपोज केलाच नाही. आणि मी बोलायला स्टार्ट केलं की त्या आधीच घाबरून जायचे की ही कानाखाली तरी मारेल, नाही तर भडकून काहीतरी अजून बोलेल. आणि नाही, मी व्हॅलेंटाईन्स वगैरे नाही. म्हणजे पंचिंग बॅग वरती पंच करताना त्यांनी तुम्हाला पाहिलं का? नाही ना? आयुष, येस सर. तुमच्या काय आठवणी? सर, कॉलेजमध्ये ना मुलींना असं आपण डिरेक्ट अप्रोच नाही करू शकत. तर आपण असं एक नजरेत आपण ठेवलेलं असतं ना की म्हणजे मुलांमध्ये बोलतात की ये मेरी बंदी आहे असं. हां, करेक्ट. सो असं येता जाता बघायचो. सो 2 बहिणी होत्या, ट्विन्स होत्या. तर त्यांचं मी फॉर एक्झाम्पल नाव सांगतो, सीता गीता असं ओके. होतं. आणि त्यातल्या गीतावर असं होतं की ये मेरी बंदी आहे, तर बाकीच्यांनी जरा नाही अप्रोच करायचं, असं सिस्टम होतं. सो व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी मी फुल प्रिपरेशन होतं माझं पद्धतशीर. मी माझ्या फोनमध्ये अलार्म सेट केला होता आणि डंग 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 क्या बात आहे. होती. आणि त्याच्यासोबत मी लेटर वाचत होतो. आणि लेटर वाचता वाचता मी लेटर संपवलं. लेटरच्या सेकंड लास्ट लाईनपर्यंत समोरची मुलगी स्माईल करत होती. आणि लास्ट लाईनला मी जेव्हा नाव वाचलं
तेव्हा मला कळलं की मी सीतासमोर गीतासाठी लेटर वाचलं होतं आणि दॅट वॉज द लास्ट टाइम मी असं काहीतरी केलं होतं सर. तुमचा बिग बॉस मधला खेळ पण असाच दिसतो. दीपाली, आपण राहिलात काही आठवणी? आठवणी बऱ्याच शाळेत असताना पण बऱ्याच लोकांचे व्हॅलेंटाईन गिफ्ट्स आले होते. पण मी सेलिब्रेट जो केला, एक छोटासा किस्सा आहे की पहिला जे लग्न झाल्या लगेचच फिरायला जायचं होतं. तर ते म्हणाले चल. मी म्हटलं तुला कुठे जायचं आहे? म्हटलं मला गोवा बघायचा आहे, मी गोवा नाही बघितला आहे. म्हटलं चल गोव्याला जाऊया. म्हटलं चला. आम्ही गोव्याला निघालो. मी बाईकवर बसलो. आम्ही बाईकवरच फिरायचो आणि बाईकवर बसलो. ते मला घेऊन गेले खूप असं लांबून दुरून असं जाऊन गेलो एका ठिकाणी पोचलो. मग एक रिसॉर्ट बुक केलं, आतमध्ये गेलो. तो एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, बीचवर पण गेलो आणि दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी एका हॉटेलवर दुकानात गेलो कोल्ड्रिंक्स घ्यायला. तर कोल्ड्रिंक्स घेता बाजूला मी नाव वाचलं, गोराई. म्हटलं गोराईला कुठे घेऊन? म्हटलं आपण कुठे आहोत? तो मला म्हणाला गोव्यात. म्हटलं नाही, गोराई लिहिलं इकडे. म्हटलं नाही ग, चल गोवा आहे चल. मी म्हटलं नाही, तू गोराईला घेऊन आलायस. मग मी दुकानात त्याला विचारलं की कुठे आलो रे आम्ही? हे कुठे आहे? म्हटलं गोराईत आहात तुम्ही. म्हटलं मी 2 दिवस गोवा समजून तिकडेच फिरत होती. ऐकताय ना तुम्ही? मी आजही सांगते तुम्हाला की तुम्ही मला तेव्हा पण उल्लू बनवलेलं. गोराईला घेऊन गेला होता आणि मी तिथे 2 दिवस एन्जॉय केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गोवा आहे किंवा गोराई आहे, पण एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे. सो हॅपी व्हॅलेंटाईन डे बॉबी, आय लव्ह यू. तुमच्या सगळ्यांचे अनुभव ऐकून खरंच खूप मजा आली. आता तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. बिग बॉसनी ठरवले तुमच्यातले काही कंटेस्टंट्स बरोबर एक रोमॅन्टिक फिल्म बनवायची. वा त्यासाठी त्यांना एक लीड कपल पाहिजे, वा. हिरो आणि हिरोईन. त्याच्यासाठी त्या कपल्सला ऑडिशन द्यावी लागेल. आणि ऑडिशन काय अशी तशी नाही आहे, गाणं वाजणार आहे, त्याच्यावर तुम्हाला परफॉर्म करायचं. आता पहिल्या जोडीत जी नायिका आहे ती एक गायिका आहे. गायिका या, आपण पुढे या. आता गायिका तर आलेल्याच आहेत, तर आता नायिका आहेत, तर नायक कोण असेल? ज्यांचा फोकस अरे देवा. नावनी घेतलं. अरे नाव नक्की मीच ना. नाहीतर आम्ही दोघे येऊ. नाही, मी आयुष बरोबर उभा आहे. नाही म्हणजे काय, तर फोकस ज्यांचा आहे गायकीवर. करण या 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 लाजला पोरगा. स्टेज वरती या. प्राजक्ता, करण स्टेज वरती या. अरे बापरे, बापरे, काय हे जरा खूप जास्तच awkward झालंय आता. 3, 2 प्ले द सॉन्ग. वाह करण, टू गुड. ओके, क्या बात आहे. जाऊ का? बसा. भाऊ वहिनी दुसरं काही आधी सगळ्यांचे ऑडिशन करूया, मग रिझल्ट लावूया. ओके. आता दुसरी जी जोडी आहे करा. त्याच्यामधली जी नायिका आहे, बाप रे, ती किती बोलते. त्याच्यामुळे जो नायक आहे तो आपला बिचारा गप्प असतो. तो म्हणतो बाबा मी तर साधा व्हेज फ्राईड राईस आहे आणि तू ट्रिपल शेजवान फ्राईड राईस आहेस. हा, मी बोललो होतो. काय आयुष, काय वाटतं तुम्हाला? सर करेक्ट आहे.
काय करेक्ट आहे सांगा मला. व्हेज फ्राईड राईस, हा. चिकन ट्रिपल शेजवान फ्राईड राईस. लोक ओरडत का 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 तर तो पर्सनॅलिटी मधला डिफरन्स मला जाणवतो इतका. मग तिच्यात खूप कलर्स आहेत, खूप स्पाइस आहे, ग्रेव्ही आहे, एक वर छान ऑमलेट आहे, शेजवान सॉस आहे. हा ते ऑमलेट ते बारकाने खाल्लं. या आयुष अपना हिरो आहे प्रभुदेवा. आरामात आरामात. यश 3, 2, 1 सॉन्ग. ठीक आहे आयुष, ठीक आहे. तुम्ही येस सर, मी जमा केलंय स्वतःला. स्वतःला जमा केलं तुम्ही. या गाण्यानंतर तुमच्यातलं जे भांडण आहे ते मितवा. वा 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 वा. ठीक, या बसा. आता एक शेवटची जोडी आहे ज्यांची चर्चा आठवडाभर सुरू आहे आणि त्यांची जी केमिस्ट्री आहे त्याच्यासाठी कोणतीच परमिशन लागत नाही. समजा एक रोमॅन्टिक कॉमेडी जर असेल तर कोण दोन ऍक्टर आहेत जे रोमॅन्स पण करू शकतात आणि परफॉर्म पण करू शकतात. राखी आणि साखरदार. नाही, मी असं म्हणत नाही. मी ऑप्शन दिलं घरांना, घरांनी निवड केलेली आहे. तर या दोघंही, आम्ही जाऊ सागर आणि राखी. आपण परफॉर्म करूया. छान बसलोय. गाणं कुठलं? 3, 2, 1 प्ले द सॉन्ग. एवढा गोंधळलेला रोमॅन्टिक हिरो मी पाहिलाच नाही. असं जाऊ का इकडे जाऊ का काय करू. माय गॉड. तिन्ही ऑडिशन्स खूप छान झाल्यात. वेल डन. आता रिझल्ट काय लावू. मला वाटतं की आज व्हॅलेंटाईन्स डे आपण सेलिब्रेट करतोय. तुम्ही तिघही आज विनर्स आहात. वेल डन. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की हा सीझन सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल ट्रेंड होतोय. हो का आणि तुम्ही जे इथं बोलता, जे करता, त्याच्यावरती रील्स बाहेर बनतात, मीम्स बनतायत. भाऊ प्लीज सांगा ना, 1-2 सांगा ना काहीतरी. काय 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 पाहिजे कुठल्या रील्स मध्ये कुठले काय काय रील. आता मी काय म्हणाल, आज मी चांगल्या मूडमध्ये असल्यामुळे एक गिफ्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलंच आहे मी. बर तर मी असा विचार करतो की आज काही रील्स तुम्हाला मी दाखवतोय. प्लीज. रील्स सगळ्यांबद्दलच बनतायत, पण आपल्याला तेवढा वेळ नाही. जेवढ्या निवडक रील्स आहेत ते आपल्याला दाखवतो इथे. तर हे रॅन्डम असणार आहेत.
ह्यात तुमच्याबरोबर मी पण पाहणार आहे. पहिली रील प्ले करा. कोणी माझं स्टेटमेंट करून सांगणार की मी बोलले, मग हे कसं सोचतंय, हे कसं सोचतंय, ह्याच्या डोक्यात का चाललंय ते सोचा सोची, हा सोचा सोचीनी बोचा बोची, सोचा सोचीनी बोचा बोची, सोचा सोचीनी बोचा बोची. कशाला उगाच करायचं, उगाच कशाला दुसऱ्याला बोचायचं, घाणेरडे शब्द वापरून कशाला बोचायचं, सोचायचं. कोंबडी सोचा सोचीनी बोचा बोची, सोचा सोचीनी बोचा बोची, कोंबडी सोचीनी बोचा बोची. हे छान दिसतंय. हे मस्त आहे. हे छान दिसतंय. सोचा सोची आणि बोचा बोची कोंबडी. अरे काय वाटतंय? कोंबडी बोचते ना तर बोचा बोची. ते काय कसं वाटलं? एक नंबर. आणि मी दिसते पण छान त्याच्यात. वा. आधी ते बघितलं मी. तुमचा सगळ्यांचा जो डंका आहे तो फक्त मराठी पुरता मर्यादित राहिलेला नाहीये. वाव, हिंदीतले आर्टिस्ट पण आहेत जे तुमचे रील्स बनवत आहेत. अमेझिंग. बघूया पुढची रील. बिग बॉस प्लीज मला चहा पाहिजे. मला चहा द्या, मला पाणी ना, मला चहा द्या, मला जेवण नाही दिलं तरी चालेल. आय लव्ह यू बिग बॉस प्लीज. मी चहा बिना नाही जगू शकत. मस्त तुझं content. ह्या जेमी लिव्हर आहेत, जॉनी लिव्हर यांच्या त्या कन्या आहेत. कन्या. प्रचंड टॅलेंटेड आहेत. आणि प्रभू बोला. फक्त ह्यांनीच नाही, बरेच लोक आता चहा मागत नाहीत. प्लीज प्लीज मला चहा द्या प्लीज, असंच करतात ते. तुमची पॉप्युलॅरिटी आता वाढलेली आहे. होय. आता सगळे तुमच्या प्रोफाईलला जाऊन रील्स पाहत आहेत. वा वा. थँक्यू सो मच. आणि मग त्यांना धक्का बसतोय. यू आर चालाक. चला पुढची रील. मी हे घेतली नाही, मी घेऊ शकते, तुम्ही देऊ नाही शकत. मी अलाउड नाही. हे बघा, इस बार मी चोरी नाही केली, मी समोर मला खायचंय, मी हे घेतलंय, मला खायचंय, मी घेतलंय. तुम्ही नाही देणार, मी नाही, मला हात नाही लावायचं, मी देणार नाही. मला खायचंय, मी खाणार, मला खायचंय, मी घेणार. मला दिसलं डोळ्यांना, माझी जीभ लपलं बाई, मी घेतलं. काय वाटलं अनुश्री? खूप भारी. मला, मी एवढे दिवस दुसऱ्यांच्या ऑडिओवरती रील बनवलेत आणि आता माझ्या ऑडिओवरती रील बनतायत. मला खूप छान वाटतंय सर. आणि येस मला खूप छान वाटतंय. हीच तर बिग बॉसची जादू आहे की तुम्ही इथे जे बोलताय त्याच्यावरती बाहेर रील्स, गाणी आणि ट्रेंड होत आहे तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू बिग बॉस. लव्ह यू. तर या होत्या काही निवडक रील्स. थँक्यू. पुढच्या वेळेस जर माझा मूड जर तुम्ही चांगला ठेवला तर मग मी अजून रील्स दाखवेन तुम्हाला. ओके. तर या आठवड्यात आपल्या भाऊच्या धक्क्यावर, म्हणजे पहिल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर कलाकार कट्टा गाजला होता. तर तो कशामुळे गाजला होता? कारण काय, आपल्याकडे 2 वहिनी आहेत, कारंडे वहिनी आणि सोनावणे वहिनी. त्यांनी धमाल केली होती त्यावेळेस सगळेच नवीन होते. आता जरा सगळ्यांची ओळख चांगली झालेली आहे, इक्वेशन बदललेले आहेत. आता येणार आहेत गप्पा मारायला सोनवणे वहिनी आणि कारंडे वहिनी. म्हणजे काय बघितलं, मी तुम्हाला म्हंटल होतं ना की किती छान छान पोरी आहे तिकडे. म्हणून सांगते, रोज दाढी करत जा, त्या करतात तसं. एकदम रात्री यांना बघू नका, थोडी थोडी येते त्यांना. छान आहे पण काय नटलेत ना, छान नटले. एक मिनिट, 17 जण होते ना, त्यातले 3 गेले ना. 17 होते, 3 गेले. हा बरोबर, 24. अरे 17 मधून 3, 14 ना. 10 कसे वाढले? एक आलंय ना ते, 10 जणांना घेऊन आलंय.
वादळ आलंय, वादळ घरात. नागिन डान्स करत आलंय, नागिन डान्स. नंतर कळलं अनाकोंडा आहे हा. नुसतं तोंड उघडू दे, नुसतं तोंड उघडू दे बोलायला. गिळलेली 4 माणसं बाहेर पडतात. ती माणसं पडल्या त्याच माणसांना विचारते शॉपिंग कोण करणार. बाथरूम वा वा वा. आणि जर त्यांनी केलं नाही तर नाही तर बसा फोडणार. अजून काय पण हेच चांगली गोष्ट झाली या आता. म्हणजे ना आधी कसा एकच ग्रुप होता की नाही, आता 3 ग्रुप झाले. 3 ग्रुप. पहिला ग्रुप सांगा, पहिला ग्रुप बद्दल सांगा. पहिला ग्रुप पहिला काटा ग्रुप. काटा हा त्रिकूट आहेत ना ते. पण ते लोक 4 लोक आहेत ना. कोण चौथा? सर तो काय खाली बसला ना तिकडे. तो चिरकुट आहे. ते त्रिकूट आहेत. आहेत. पण यांची एक खासियत आहे. काय 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 हाताची 4 बोट एकत्र आली हा. की असा ठोसा देतात विचारू नका. पण एक मिनिट, ह्याचं काय. एकमेकांना कधी अंगठा दाखवते सांगता येत नाही. बरोबर आहे. मी बघितलंय. छान छान छान. ते बघितलं का ते कोण? ते चष्मिश. अरे हे ना हो, त्यांना- ह्यांचं माहितीये मला. हे जेव्हा आलं ना पहिल्यांदा इथे, काय आलं? तेव्हा त्यांनी विचार केला की नवीन माणसं आली आहेत, बरोबर. तर चहाचा धंदा करूया. हा बरोबर, आपण आलेलो त्यावेळी. पण चहाचा धंदा काही चालला नाही. मग आता गाजर देतात पुण्याला. अनुश्री कसं होतं काय गाजर. वा 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 वा. गुड. काय झालं. बाजूला मी तिची फॅन आहे. का हो, मी तिची फॅन आहे. पहिल्या हप्त्यात ना ती खूप गोंगाट करायची. सगळे म्हणायची किती गोंगाट करते. नंतर आता मला पटतंय तिचा गोंगाट. काय कसं आहे, तिचा जो आवाज आहे ना, हा तो बाहेर किती वापरला जातो माहिती काय. काय सांगता. पोलीसचा सायरन काढून तिचा आवाज बसवलाय वरती. ॲम्ब्युलन्सचा सायरन काढून तिचा, फायर ब्रिगेडचा तिचा. आणि कसा आवाज येतो सांगा जरा. कसं सांगा. 4 किलोमीटर पर्यंत गाडी अशी बाजूला लावून जाते. कमाल. त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे. ते जे सुंदर असे दिसतात ना, त्यांनी. मग बोला की. बोलायलाच बोलवले आपल्याला. नक्की बोलू त्यांच्याबद्दल. हा बोला. ते लिपस्टिक वगैरे लावून काय बसलेत बघा ना, ते किती छान बोला दिसतात. बोला. नाही काय? अजिबात नाही. मला बोलायचं आहे त्याच्याशी. त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. कन्व्हिन्स करावं लागतं तर ते पोहे बनवतात. बनवत नाही. ठीक आहे. मी नंतर कन्व्हिन्स करते तुम्हाला. ओके या. बाकी हा ग्रुप पण चांगला आहे बरं का. कोणता म्हणा. हा टोळी ग्रुप पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून आहे. पण त्यांच्यामध्ये काय बदल घडले जरा सांगा ना. आता एक गेले तर आतमध्ये असू दे. तोच बदल घडलाय त्यांच्यामध्ये. हा त्याच्यामुळे आधी मला सांगा, माणसाची निर्मिती कशी झाली. माकडापासून माणसापर्यंत. बरोबर. त्यांनी उलट केलं. कसं. माणसाचा माकडच केलाय. कोण. हा चढला होता ना वर. अरे माझ्यासाठी. बर मी पहिला माकड बघितला जो केळं सोडून गाजराच्या माग पडला. बाजूवाली बघितली का. गाजराचा विषय निघालाच आहे. तर ही बाई भाऊनी पण कौतुक केलंय. चांगलं कौतुक. चांगलं कॅप्टन्सीसाठी ना. सगळ्यांना साखर वाटत फिरत होती. मिळालं काय. म्हणूनच गाजर सारखी बनली आहे बघा. एकदम ऑरेंज घालून आलेली आहे. नाही तर काय. तो तिसरा ग्रुप पण आहे ना. हा तिसऱ्या ग्रुपचं तर कौतुक किती करू मी. बाप एवढं कौतुक. कालच भाऊनी एवढं कौतुक केलं. स्पेशल आहे तो ग्रुप. त्यांना पासच दिलाय. कसला. बाल्कनीचा. अच्छा. म्हणजे काय, माणसं कशी टीव्ही समोर बसून बिग बॉस बघतात. बरोबर. ह्यांना सांगितलंय वर बसून बघा. बरोबर. चांगला लाईव्ह शो भेट. आपल्याला काहीच करायचं. माणसं खेळतील, भांडतील, रुसतील, फुकतील, प्रेम दाखवतील, ट्रॉफी घेतील, घरी जातील. पण तुम्ही बघा. बघत बसा. छान. पण त्याच्या बाजूचं बघितलं का. काय बदल झालाय त्याच्यामध्ये. बदल म्हणजे तो ठरवूनच आला होता मला काय करायचंय ते. त्यांनी एकदम फिक्स केलेलं आहे. इथे बाहेर जाऊन तो आर्मीत भरती होणार आहे.
इथे हा इथे तयारी करणार तो आर्मीची. इथे कशी तयारी करणार? सावधान विश्राम फाटक खुललाय त्याचा, फाटक. बरं, आता काय पण होऊ दे. ते दोघं कुठे आहेत? ती दोघं काय करत असतात काय कळत नाही. काय काय तुम्हाला काय वाटतं, काय करत असतात? नाही मला तर स्पष्ट वाटतं की हे सगळं बंद करा आता. हा. हे लाईट बिल, हे पाण्याचं बिल, हे एवढं सगळं कॅमेरे बिमेरे लागलेले आहेत, दर आठवड्याला भाऊ येतात, काय काय सांगतात, हे सगळं बंद करा. एकदाची ट्रॉफी त्यांना देऊन टाका. पहिल्या हप्त्यात पण तेच बोललेलं, आता पण तेच बोलतोय. बोलतोय. आमचं काही चुकलं मगलं असेल भाऊ, माफ करा बरं का. पुढच्या वेळी पण नक्की बोलवा आम्हाला बरं होय, का. नमस्कार. वा 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 कमाल, खूप छान. थँक्यू भाऊ. थँक्यू. तुम्ही खरंच दोघांनी कमाल केली. जोडीनं ह्युमर करणं सोपं नसतं. ते टोमणे पण छान होते, काही गोष्टी मार्मिक होत्या, हो. त्या पण छान होत्या, पण खरंच एक्स्ट्रॉर्डनरी. थँक्यू भाऊ. आज व्हॅलेंटाईन्स डेला आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाब देतो. पण हे बिग बॉसचं घर आहे, ट्विस्टर फिक्स आहे, त्यामुळे ते गुलाब तर आहेत, पण गुलाबाबरोबर काटे देखील आहेत. तर आता मी काही निवडक सदस्यांना बोलवणार आहे. त्यांनी आवडत्या सदस्यांना गुलाब द्यायचे आणि ना आवडत्या सदस्यांना काटे. निवडुंग. पहिली सदस्य अनुश्री. गुलाब कोणाला देणार? मी गुलाब राखीला देईन, कारण ती जेव्हापासून घरात आली आहे, खरं बिग बॉस सुरू झालं इथे. गोष्टी समजायला लागल्यात की काय करायचंय काय नाही करायचंय, कुठल्या गोष्टी. म्हणजे इतके विकेंड आम्ही टाइमपासच करत होतो इथे. नाही 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 कळत होतं, पण तिच्यामुळे एक वेगळी दिशा आली आहे. त्यासाठी मी तिला गुलाब देईन आणि तिचं स्वागत करेन ह्या बिग बॉसच्या घरात. चला चांगलं. राखी या, गुलाब घ्या. थँक्यू थँक्यू सो मच. या या बसा राखीजी. ओके. आता जे काटे आहेत, कोणाला देऊ कळतच नाही. काटे. सर मला जेन्युनली म्हणजे मी बघतीये कोणाला देऊ, पण मला का देऊ हेच आठवत नाही. म्हणजे रिझन नाहीये माझ्याकडे कॅक्टस द्यायचं आत्ता तरी. पण तात्पुरतं येस तात्पुरतं मी राकेश दादाला देते. मला माहितच होतं. कारण त्यांनी मला गाजर दिलं म्हणून मी त्याला कॅक्टस देते. कॅक्टस. मला वाटलं टोचलं. त्यालाच ऍक्टिंग म्हणतात. एकच सांगू शकतो की काटो को मुरझाने का खौफ नहीं होता है. एक्झॅक्ट. क्या बात है. थँक्यू. शायर या बसा. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू अनुश्री. प्राजक्ता या. काय देऊ इच्छिता पहिलं, गुलाब का काटे? गुलाब देते. ओके. या 3 फुलं आहे आणि हे तिन्ही फुलं मी एका एका माणसाला देणार, ज्यांच्यामुळे माझं हे बिग बॉसची जी जर्नी ती थोडी खूप कठीण आहे. इकडे इमोशन्सला हँडल करणं किंवा मेंटली सेन राहणं, आणि ते सॅनिटी जी माझी मेंटेन करण्यात मदत करतात ते तिघे तिकडे बसले. आणि चौथा सागरदादा पण आहे, पण इकडे 3च तर सध्या त्या तिघांचं मी नाव घेते. आधीपासून जुळलेत माझ्याबरोबर करण, आयुष आणि सचिन दादा. त्या तिघांनी मला खूप आधार दिलाय मेंटली इमोशनली. तर हे तिघं प्लीज तुम्ही या, हे तिन्ही रोजेस तुमच्यासाठी. हे तुम्ही तिघांसाठी. थँक्यू सो मच फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. या काय म्हणायचंय? आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि तुम्हाला रोज मिळालाय. मला असं वाटतं व्हॅलेंटाईन्स डे फक्त एक मुलगा आणि मुलगीमध्ये प्रेम असणं गरजेचं नाहीये. फ्रेंडशिपमध्ये पण व्हॅलेंटाईन्स डे होऊ शकतो. त्याच्यासाठी फ्रेंडशिप डे आहे. हा ओके, हा फ्रेंडशिप डे आहे असंच बोलू आपण. सो म्हणून मी तिला हे ऑफर करतो. पुन्हा हा बॅक. ओके ओके थँक्यू. थँक्यू. या घरात दर क्षणी दर दिवस डायनॅमिक्स खूप चेंज होत राहतात. या आठवड्यात जिच्याशी माझा पंगा चाललाय ती तन्वी आहे, आणि इमोशनली मला ह्याच्यासाठी वाईट वाटलं, कारण नेहमी मी एवढ्या दिवसात तिच्याबरोबर माझं कॉर्डियल रिलेशन होतं आणि मी तिच्यासाठी स्टँड पण घेतलेत नेहमीच. आणि ज्या तऱ्हेने ती माझ्याशी बोलली किंवा बिना माझा ऐकता तिने एक जे
धारणा बनवून घेतली आणि मुद्दा आमचा सॉल्व्ह झाल्यानंतर बेडरूममध्ये कोणीतरी पेटवलं आणि ती पुन्हा पेटली, ते सगळं मला खूप हर्ट झालं. त्यामुळे हा कॅक्टस मी तन्वीला देणार आहे. थँक्यू आणि मॅच पण करते तिला ती आज. थँक्यू. काय तन्वीजी काय म्हणायचं तुम्हाला? मला ॲक्च्युली काही नाही म्हणायचं आहे, मी थँक्यूच म्हणेन. तिने हे दिलं आहे त्यासाठी. ती तिची मतं आहेत, माझी तिच्यासाठीची वेगळी मतं आहेत आणि ज्या मतांवरती मी ठाम आहे. मला काही गोष्टी नाही पटत. मला असं वाटतं की मी स्पष्ट बोलून मोकळी होते आणि ती स्पष्ट बोलत नाही, तोंडावरती येऊन बोलत नाही, पाठी गेल्यानंतर बोलते, जे नंतर कळतं मला आणि त्या गोष्टी हर्ट होतात. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. या खाली. विशाल या जरा घ्या हे गुलाब आणि जर तुझ्याकडे गोळा कर. कॅक्टस. गुलाब मी टोळीला देतो. हे तिघे एका पिलरसारखे माझ्याबरोबर उभे आहेत, ठामपणे उभे आहेत, पहिल्या दिवसापासून उभे आहेत आणि आम्हाला बघूनच दुसरे ग्रुप्स बनलेत. तर यारे या टोळीची एक मेंबर आत आहे. आमचं चुकतं कधी कधी, आम्ही पण शिकतोय, दररोज शिकतोय. भाऊ गाईड करतायत, माझं पण चुकतं. मी काय कुठला प्रिन्सिपल नाही आहे. जेवढं होतं तेवढं खेळतो, ठामपणे खेळतो, सरळ तोंडावर खेळतो. जर आमचं चुकत असेल तर भाऊ माफ करा. एक काम करा, रुचिताला बोलवा. थँक्यू भाऊ, थँक्यू सो मच भाऊ, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चल रुचिता या स्टेजवरती या. तुमच्यासाठी गुलाब त्यांनी दिलेला आहे. सॉरी भाऊ. नो प्रॉब्लेम. तर मी हे बोलत होतो की आमचं सगळ्यांचंच कधी कधी चुकतो, पण हे गेम आम्ही शिकतोय, एकमेकाचा हात पकडून पुढे जातोय आणि तसंच होईल आणि तसंच जाणार. टोळीमध्ये हिंमत आहे म्हणूनच टोळीची किंमत आहे. थँक्यू. छान. घ्या घ्या रुचिता, फुल घ्या. बसा. थँक्यू. प्रॅक्टिस ऑब्विसली एकच चॉईस आहे. आजा यार. आमचं मतभेद आहे, आमचं गेम प्लॅन वेगळं आहे, आमचं एकमेकांशी पटत नाही आणि ते स्ट्रेट आहे. आता मजा येते कारण तो बोलला आहे, तर आता मजा आहे. मॅच्युरिटी आहे दोघात. आम्ही तसेच भिडू आणि हे कॅक्टस पर्सनल नाही आहे. हा कॅक्टस फक्त यासाठी की येस ॲक्सेप्ट दॅट यावेळीस याने मला मात दिली आहे आणि कॅप्टन्सी घेतली आहे आमच्याकडून आणि ॲप्रिशिएट दॅट. आणि टोळी अशीच आहे, चांगलं केलं तर शबाशी घेते, वाईट केलं तर शिकते. तर मी शिकलो आहे आज आणि मला आणि टोळीला मात दिल्याबद्दल हे तुझ्यासाठी. थँक्यू. चला छान. चला आता शेवटचं राखी या. शेवटचं मला आत्ता बोलायला भेटणार बाबा. हे काटे मला एक वीक झालाय आणि मला काटे कोणी दाखवले, तिला त्याला हे मी दाखवणार आहे की मी कोण आहे. आणि हे फूल त्यांना ज्यांनी मला भरपूर थोडं जास्त प्रेम दिलं आणि मला समजलं. तर मला काटे टीम, आय लव्ह यू. प्लीज राकेश, तन्वी, दीपाली आणि प्रभू प्लीज, म्हणून मी एक्स्ट्रा घेतलंय हे तुम्हाला. प्लीज 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 तन्वी घे ना. मला हे का दिलं कारण ह्यांनी मला समजलं जी आणि मला सांगितलं मला माहिती आहे तुझी कहाणी, मला माहिती आहे. तू हे लोकांना सांगते भांडं तोडतेस, हे करतेस, ते करतेस. कारण मी माझं आयुष्याचं जास्त वेळ बिग बॉसमध्येच काढलेलं आहे. तर मला माहीत आहे कसं खेळायचं. मला माहीत आहे की हमेशा मी फायनलपर्यंत राहते. हां, कधी मी ट्रॉफी नाही जिंकली पण मी लोकांचं मन जिंकलेली आहे. हां, कधी कधी मी बिलो द बेल्ट जाते पण तेव्हा मला राग येतो. मी पण मनुष्य आहे ना. तर ह्या लोकांनी आहेस तो मनुष्य. हो 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 जास्त करू नकोस, माझा मित्र आहेस. पण ह्या लोकांनी मला समजलं आणि ह्या लोकांनी मला प्रेम दिलं. मी रडली ती तरी ह्या लोकांनी मला खूपच प्रेम दिलं. थँक्यू सो मच. थँक्यू.
थँक्यू सो मच राकेश. आणि हे मला द्यायचंय स्पेशल पर्सन जिने मला हर्ट केलंय खूपच. मी एक ॲक्ट्रेस आहे. बिग बॉस काही वेळे नाही झालेत, दरवेळी मला आणतात वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये. का आणतात? कारण अर्धे लोक छान खेळतात, अर्धे लोक संत्रे केळे आणि ते खातात, काय करत नाही. मला असं वाटतं का त्यांच्या घरात जेवण नव्हतं? आर यू क्रेझी? तुम्ही विसरतात की हा एवढा मोठा शो आहे, इथं आल्यानंतर खेळायचं असतं. पण एका बाईनी लाईक प्राजक्ता, प्लीज कम हिअर, हिनी खूपच सुंदर आहे, सगळं आहे, पण खूपच विष आहे तुझ्यात. एक एक लोकाला धरलं हिने. आय डोंट नो ते लोक कबूल करणार पण की नाही, पण दीपाली आणि भरपूर लोकांना हिने मला सर्टिफिकेट दिलं की मी कशी आहे, आणि सगळ्याला जाऊन सांगते तुम्ही हिच्याबरोबर कंटेंट देणार, तुम्हाला हिच्याबरोबर दिसायचं आहे, तुम्हाला हे करायचं. माझी बाई, माझी बहीण, माझी मैत्रीण, मला सर्टिफिकेट देऊ नकोस. मला माझ्या जनतानी बिलकुल सर्टिफिकेट दिलेलं त्यांना माहिती आहे. घरी घरी मी आहे. तुम्ही आता आले, मी घरी, आणि ते लोक मला ते लोक मला लव्ह करतात, प्रेम करतात जशी मी आहे. आणि मी कॉमेडी पण करते आणि घरचं काम पण करायला लावते. मला जसं वाटतं मी सगळ्याला एकत्र प्रेम करते, सगळ्याला करते. आणि तू सगळ्याला स्टॉप करते, हिच्याबरोबर जायचं नाही, ही काय करते आपल्या बिग बॉस मध्ये अशी नको. कधी केलं मी? दीपालीला सांगितलं, सगळ्याला सांगितलं. काय सांगितलं दीपाली? तर मला ऐकून घ्यायचंय, काय सांगितलं मी? हे जे हिच्याबरोबर हे जे ती काय बोलली, हे जे ताई तू तिच्याबरोबर उभी राहतेस तर तू कशी दिसशील बाहेर? हां, कशी दिसणार? मी कोण आहे? एक सेकंड. शब्दांचं ना इकडे खूप व्यवस्थित तोड आणि फेरबदल केलं जातं सिच्युएशन प्रमाणे. आणि ते तुम्हाला माहिती आहे, मलाही बोलू द्या. बिग बॅनर फिल्म्स केलेत, मलाही बोलू दे. म्हणजे इतकी काम केलंय मी. बोलून घे. आणि तुम्ही असं कसं मला जज करणार? असं तुम्ही मला सर्टिफिकेट आणि जज करू नका, सर्टिफिकेट देऊ नका. हे मला घ्या. बोलू दे. हा, मी बोला. घेते तुझ्याकडनं, हो, नक्कीच जी. घेते. आता मला प्लीज बोलू दे. प्लीज. कारण तुझे पण आता मी हे जे तुझे बोलतीये ते माझ्यासाठी सरप्राईज का आहे? कारण जेव्हा असे स्पेसेस असतात आपल्यामध्ये, जेव्हा आपण काही बोलत नाही, करत नाही, तेव्हा तू माझ्याशी जे इंटरॅक्ट करते वर्सेस तू आत्ता जे बोलते, त्यात खूप कॉन्ट्रास्ट, फरक आहे. दुसरं म्हणजे मी तुला पण सांगितलं तोंडावर कालच की सकाळी मी कॅमेरासमोर बोलत होती की हे काय पाठवलंय बिग बॉस, हे झेलावं लागतंय आम्हाला, ट्रॉमा तुम्ही पाठवायलाय का, मी तुला तोंडावर सांगितलं. आणि काल जे तू ब्रेकडाऊन झालीस तेव्हा मी तुझ्यासाठी फील पण केलं. आणि दीपाली ताईला मी तिला हे म्हटलं की तू तुझी पर्सनॅलिटी चेंज नको करू कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन, कारण माझं तिच्याशी फर्स्ट डेपासून कनेक्ट आहे. आणि तेच मी तिला केलं. त्यात तुझ्या अगेन्स्ट काही नव्हतं की तुला मी असं काय वेगळं केलं किंवा लोकांना असं काय बोलले तू की तुला स्टॉप करतेस. मला सांग कोणाला स्टॉप एक केलं काम काय? करा, आपण हे नंतर डिस्कस करूया. पण रितेश भाऊ काय होतं ना, नाही वेळ आहे ना तुम्हाला, दोघं घरात नाही बोलण्याची स्पेस मिळतच नाही, कारण ज्यांचा आवाज मोठा आहे आता मला ना त्यांचीच आवाज येते. सांगितलं मी तेव्हा दोघं- मी तुम्हाला हे दिलं. हा भाऊ, या खाली. थँक्यू. ओके. सगळ्यांची मतं कळलेत. कुणाला गुलाब द्यायचं होतं, कुणाला काटे द्यायचे होते. काही इश्यूज असतील तर नंतर सॉल्व करा. काही डिफरन्सेस असतील तुमच्या दोघांमध्ये, मतभेद असतील ते दूर करायचे असतील तर बसून नेहमी बोलू शकता एकमेकांशी. ओके. मी बोलते की मम्मी नाही, मला नाही फ्रेंडशिप होत किंवा मी नाही नाती बनवत वगैरे, पण कुठेतरी मनात 1% मला ह्याच्यासाठी फिलिंग आहे. मी इथे घरामध्ये एकतरी नातं बनवलंय जे की मैत्रीचं आहे रुचितासोबत, आणि त्यासाठी मी ते मी तिला देणार मला होते. ते तू राखीला बोलवलं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. तू जर बोलून बोलली असतेस ना की आय वॉन्ट टू वेलकम राखी टू द हाऊस म्हणून तिला देते, मला याच्यात प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तू जे बोललीस ना किती आली, शो झाला, आम सगळं जागवलं, की नको करूस. ऑडियन्सला असं पर्स्पेक्टिव्ह जातं की हे लोक काय नाही करत, राखीने केलंय, आपण करतोय स्टार्टिंग. ऑडियन्सला दिसतं ना. अरे बाळ, तू स्वतः नाही स्वतः बोलू नकोस ना मग. आपल्याला 3 भेटले. काटा ना आपण. काटा ग्रुप. मग तर काटाच मिळणार, त्या काट्यांनीच तर काटे काढायचे सगळे. हो बरोबर. काटा कधीच सुकत नाही, फुलं सुकतात. या आठवड्यात नॉमिनेटेड सदस्य आहेत राकेश, करण, सचिन, प्रभू, प्राजक्ता, आयुष. आता मी 2 ग्रुप्स करणार आहेत 3-3 सदस्यांचे. पहिल्या ग्रुपला मी बोलवणार आहे. त्याआधी सागर
स्टोरूममध्ये लखोटे ठेवले ते घेऊन या. पहिला ग्रुप राकेश, करण, सचिन. स्टेजवरती या प्लीज. आपल्या तिघांमध्ये एक जण होणार आहे सेफ, 2 जण जातील डेंजर झोनमध्ये. सागर, तिघांचे लखोटे द्या प्लीज. मी सांगेपर्यंत कोणीही उघडू नका. तुम्ही तिघांनी एकमेकांचा 5 आठवड्याचा प्रवास पाहिलाय. काय वाटतं कोण डेंजर झोनमध्ये असेल? मला अनफॉर्च्युनेटली वाटतं की सचिन आणि करण असतील डेंजर झोनमध्ये, कारण की त्यांचा गेम आत्ता कुठेतरी सुरू झाला आहे, पण त्यांना तेच म्हटलं की ॲक्ट अपॉन बिफोर इट्स टू लेट. तर दोघांपैकी सगळ्यात वीकेस्ट कंटेस्टंट कोण आहे अकॉर्डिंग टू यू? मला एक नाव सांग. उन्नीस 20चा फरक आहे असं मला वाटतंय, पण ज्याचा गेम मला दिसलाच नाही आत्तापर्यंत तो मला करण वाटतोय. सचिन, तुमच्या मते वीकेस्ट कोण आहे? मला असं वाटतं भाऊ की मी आणि राकेश भाऊ आम्ही दोघं, मला आमच्या म्हणजे माझ्या नजरेमध्ये मी याच्यासाठी की मला काही ठिकाणी जे मी बोलतो ते कदाचित इथे कोणाच्या कानापर्यंत जातं नाही जात याची मला शंका आहे. पण मुद्देसूद आणि छोट्यामध्येच मी कंप्लीट करतो, त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं की माझा खेळ, माझा गेम कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. आणि राकेश भाऊंच्या बाबतीत तेच की हा आठवडा राकेश भाऊ खूप चांगले खेळले, पण गेल्या 8-15 दिवसात ते स्वतःच काही गोष्टींमध्ये गोंधळलेले होते, त्याच्यामुळे मला आम्ही दोघं वाटतं असं. करण, तुम्हाला काय वाटतं वीकेस्ट कोण आहे? भाऊ, मला असं वाटतं सचिनजी आणि राकेश. कारण सचिनजींना तर मी ओळखतो, तर आम्हाला माहिती आहे आमच्यामध्ये काय कॉन्व्हर्सेशन होतात आणि त्याप्रमाणे ते शिकत चालले, ते स्ट्रॉंग होत चालले, जसं राकेश पण बोलला आहे. आणि मला डेफिनेटली ते पोटेन्शियल दिसतंय, बट ते अजून खूप त्याप्रमाणे वीक मला वाटतात. राकेश जसं बोलला की करणचं मला काही कळत नाही, तर मला असं वाटतं की पहिले 4 हफ्ते तो नव्हता दिसत आणि मी काही हफ्ते दिसत होतो, तर त्यावेळी त्याचं लक्ष नव्हतं माझ्याकडे. बट त्यावेळी मी केलं कसं, जसं मला कळत होतं, जसं मी शिकत होतो तसं मी करत गेलो. या वीकमध्ये किंवा मागच्या वीकमध्ये असं बोलू शकतो की मी कमी दिसलोय. मी दिसलोच नाही असं मी नाही बोलणार, मी दिसलोय, बट ते आता स्पेसिफिकली तुम्हाला दिसत नाही तर ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही मला. बट राकेशचं जे शेड्स चेंज झालेत अकॉर्डिंगली, पहिले जे 3-4 हफ्ते होते त्याच्यानंतर एकदमच वाईल्ड साईड आलेली आहे, जी लोकांना आवडत पण असेल. बट माझ्या मतेने ते असं होतं की मी एक माणसावर एक विश्वास ठेवलेला आणि तो विश्वास भलतीकडे गेला. बट तो त्यांचा गेम प्लॅन असू शकतो, तो ठीक आहे, मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो त्याप्रमाणे मला असं वाटतं की ते पहिले जर आपण अक्युम्युलेटिव्ह सगळे हफ्ते बघितले तर ते मला वीक वाटलेले आहेत. या हफ्त्यात ते स्ट्रॉंग दिसले, ते ऑफकोर्स पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, पण त्यामुळे मला राकेश आणि सचिनजी वाटतं. आता मी सांगतो, ते लखोटे उघडतील, मग कळेल कोण सेफ आहे आणि कोण डेंजर झोनमध्ये आहेत. रेडी आहात? 3, 2, 1 उघडा. थँक्यू राकेश, अभिनंदन, तुम्ही सेफ आहात. थँक्यू सो मच. थँक्यू रिअली. सचिन आणि करण, तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात. काय आज डबल एविक्शन आहे, तर तुमच्यापैकी एक किंवा दोघं किंवा कोण होईल हे तुम्हाला आता लवकरच कळेल. बसून घ्या. प्रभू, प्राजक्ता, आयुष या. सागर, त्यांना लखोटे द्या आणि आपण बसून घ्या प्लीज. हा राऊंड सुरू करण्याआधी मला सांगायचं की तुमच्या तिघांपैकी किती लोक सेफ आहेत आणि किती लोक डेंजर झोनमध्ये आहेत ते मी सांगणार नाही. प्रभू, काय वाटतं तुम्हाला सगळ्यात वीकेस्ट, कमजोर कोण असेल? भाऊ, मला असं वाटतंय की आता इथं समजायलाच मी कमजोर वाटतंय. आणि तुम्ही पण बोललात तुम्ही कुठं दिसला नाही या हप्त्यात, मागच्या पण हप्त्यात, तर मला वाटतंय असं मी डेंजर झोनमध्ये असं. ओके,
प्राजक्ता, तुम्हाला काय वाटतं कोण आहे डेंजर झोनमध्ये? भाऊ, जे 24 तास आम्ही इकडे राहतो त्याप्रमाणे मुद्द्यांमध्ये कोण उभं राहत आहे किंवा टास्कमध्ये, हे दोन गोष्टी मध्यनजर ठेवून दोघेच या आठवड्यात वीक होते. कोण दोघे? आयुष आणि प्रभू. तुम्हाला एक निवडायचं असेल तर कोण असेल तो व्यक्ती? प्रभू. प्रभू. ओके. आयुष. जर 2 नावं असतील तर मी माझं आणि प्रभूचं घेईन, कारण मला असं वाटतं की मागचे दोन्ही आठवडे आमच्या दोघांसाठीच खूप खडतर होते. आणि जर एक नाव द्यायचं असेल तर मी माझं देईन, कारण मला असं वाटतं की कुठेतरी प्रभू माझ्याहून जास्त दिसले असतील या गेममध्ये. चला ठीक आहे, बघूया तुमच्या तिघांपैकी कोण सेफ आहे आणि कोण डेंजर झोनमध्ये आहे. प्रभू सेफ, प्राजक्ता सेफ, अभिनंदन. आयुष डेंजर झोनमध्ये आहात तुम्ही. आयुष तिथेच थांबा. प्राजक्ता, प्रभू बसून घ्या. करण आणि सचिन या. मी सतत भाऊच्या धक्क्यावर सांगत असतो, गेम खेळा, डिस्कशन करू नका. तुम्ही वाट पाहताय, तुम्हाला तुमचा गेम आणि वोटिंग ट्रेंड्स बाहेर काय आहेत ह्याचा तुम्हाला अंदाज नाही आहे. आणि सगळ्यात कमी वोट्स मिळालेले 3 व्यक्ती हे आता उभे आहेत. आपल्या तिघांपैकी 2 लोकांचा प्रवास आज इथे संपणार आहे. सगळ्यात आधी तिघांनी आपापल्या नावाच्या पाट्या घ्या. या त्याच पाट्या आहेत ज्या घेऊन तुम्ही पहिल्यांदा ह्या घरात आला होता. आणि आज 2 लोक ह्या पाट्या हातात घेऊन घराबाहेर जातील. हे खरंच एलिमिनेशन माझ्यासाठीही खूप अवघड आहे. कारण काय, जेवढी अटॅचमेंट तुम्हा सगळ्यांना एकमेकांबरोबर आहे तेवढीच मला सुद्धा आहे. तुमच्यातलं कोणीही जरी घराच्या बाहेर गेलं तर माझा दिवस चांगला जात नाही. सो स्वीट. थँक्यू सो मच. सो स्वीट. एरवी एलिमिनेशन झालं की तुम्ही एकमेकांना भेटता. आज एलिमिनेटेड कंटेस्टंट आणि घरातले कंटेस्टंट एकमेकांना भेटणार नाही आहेत. भेटू शकते भाऊ. त्यामुळे आत्ताच 3ही कंटेस्टंट सगळ्या घरातल्या सदस्यांना भेटून घ्या. खुश राहा. राहू तर 100% दिला आहे. सो आय हॅव नो रडू येते तिघ. मी रडतो याच्यासाठी आहे की तिघा मी सोबत होते. जे बी 2 जातील पण ते फुटतील म्हणून मी रडतोय. हा, ऍक्सेप्ट. हे माझ्यासाठी पण सोपं नाही आहे. दर आठवड्याला मुख्य दरवाजा उघडतो आणि एलिमिनेटेड कंटेस्टंट बाहेर जातो. पण या वेळेला मुख्य दरवाजा जेव्हा उघडेल तेव्हा सेफ कंटेस्टंट आतमध्ये येणार आहे. याचाच अर्थ एक नवीन दरवाजा उघडणार आहे. त्यातून 3ही सदस्य बाहेर जातील. जे एलिमिनेटेड कंटेस्टंट आहेत ते घरात परत येणार नाहीत. आणि जो सेफ कंटेस्टंट आहे तो या मुख्य द्वारातून परत घरात येईल. बाहेर जाण्यासाठी जो दरवाजा आहे
तो आहे बेडरूममध्ये. करण, सचिन, आयुष, तुम्ही तिघही बेडरूममध्ये जा. संध्याकाळी बसायला अरे जा ना. करांडे वहिनी करांडे वहिनी हात तरी दे. ते जात आहेत. ओके बाय बाय बाय. निघा रे, तिघं एकत्र निघा. अरे तिघं पण जा, मी तर म्हणतो तिघं पण जा. युअर माय फेवरेट. अरे ऐका, थांब 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 थांब, आपण बाहेर भेटू. व्हेरी गुड. अरे व्हेरी गुड, बाहेर भेटू. चालेल तुम्ही आले. त्या साईडलाच जायचंय का आपल्याला? करण हे एवढं आहे. चला. मिस करणार या बेडरूमला. आधी सांगितल्याप्रमाणे आता उघडणार आहे मुख्य द्वार आणि एंटर करतील सेफ सदस्य. 3, 2, 1 उघडा. करण आयुष बिग बॉस एपिसोड खाली मीम टॅब मध्ये जा आणि मीम बनवा. मजा वाढवा फक्त जिओ हॉटस्टारवर. आणि आता आमंत्रित करूया या आठवड्यात घराबाहेर जात असलेले कंटेस्टंट्स करण सोनवणे आणि आयुष संजीव यांना. करण, आयुष, बरीच स्वप्न घेऊन तुम्ही ह्या घरात आला होता, पण अनफॉर्च्युनेटली तुमचा प्रवास इथे संपतोय. आणि किती वेळा सांगितलं तुम्हाला. बट हसत नाहीये म्हणून. किती वेळा तुम्हाला सांगितलं होतं मी की तुम्हाला वाटतंय तसं वोटिंग पॅटर्न नाही आहे, लक्षात ठेवा. मी असं नाही की प्रत्येक वेळा खालीच, काही काही आठवड्यात वोटिंग तुमच्या खरंच वरती होते, पण दर आठवड्याला गेमनुसार इथे वोटिंग होतं. तर काय वाटलं गेमविषयी? माझ्यासाठी ना सर हे खूप मोठं एक चॅलेंज होतं, कारण मी लहानपणापासूनच खूप कमी लोकांमध्ये वाढलो आहे. माझे मित्र कमी आहेत, माझा परिवार छोटासा आहे. आणि त्यासाठी माझ्यासाठी पहिला टास्क तर सगळ्यांची गाठभेट करणं, ओळख करणं हाच पहिला टास्क होता माझ्यासाठी. कारण मी इतकं सोशलाईज कधीच केलं नाही आहे. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये, शाळेत सगळीकडे माझे जे 2 मित्र आहेत, अजूनही तेच 2 मित्र आहेत. सो माझी सुरुवात मला असं वाटतं तिथून झाली. आणि मी बिग बॉसला येणं हे खरंच म्हणजे भाग्यात लागतं आपल्या, आणि ते माझ्या भाग्यात होतं. आणि त्यासाठी मी बिग बॉसच्या पूर्ण टीमचे खूप खूप आभार मानतो. कारण इथून जे मी घेऊन चाललो आहे ना, ते मला आयुष्यभर कामाला येणार आहे. आणि 2 मित्र होते आणि आत्ता त्यात अजून 3 जोडले गेले. त्यामुळे आता मी प्रत्येक वेळेस पुढच्या आयुष्यात जेव्हा म्हणेन तेव्हा मी म्हणेन की माझे 5 मित्र आहेत. जे 2 होते तेच, आणि प्राजक्ता, करण आणि सचिनजी. करण, फॉर्च्युनेटली सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी हीच आहे, बिग बॉसचा प्लॅटफॉर्म. इकडे येणं, जसं मी आज पण मगाशी बोललो की फेमस होणं माझ्या नशिबात नव्हतं, हे मला कधी वाटलं नव्हतं. आणि तसंच बिग बॉसचं पण प्लॅटफॉर्म होतं की माझ्या नशिबात कधी येईल, मी हे करेल. बिकॉज मी ज्या शोला नेहमी बघून बोलायचो हे काय चालू आहे, माझे आई बापा का बघतायत, एन्जॉय करतायत, तो मी एक्सपिरियन्स घेतला. आणि तो एक्सपिरियन्स इतका जास्त ब्युटिफुल होता की मी जेव्हा बाहेर पण पडलो, मी अजूनही विचार करतो मी रडत का नाही. मला खूप हसायला येतं, बिकॉज एक्सपिरियन्स म्हणजे मला सगळ्यांना सांगायचं, जे प्रेक्षक आहेत, की जे तुम्हाला वाटतं ना बिग बॉस, जे बिग बॉसचा शिव्या देत असतात, जे वाईट बोलत असतात की अरे असंच असेल तसं असेल, असं नाही आहे. एवढा छान एक्सपिरियन्स आहे, एवढं तुम्हाला काहीतरी देऊन जातो, नाती देऊन जातो, काहीतरी व्हॅल्यूज देऊन जातो, काहीतरी शिकवतो. खूप छान वाटतंय. नाही, चांगली गोष्ट आहे. एक गोष्ट तुम्ही फार छान मांडली की बऱ्याच लोकांना असं वाटतं की इथे गोष्टी स्क्रिप्टेड असतात. मलाही विचारतात, अरे तुम्ही स्क्रिप्ट देता का त्यांना असं रिॲक्ट करण्यासाठी? आणि मी त्यांना सांगतो की आम्हालाही माहीत नसतं की आत लोक कशी रिॲक्ट करणार आहेत. आणि हा गेम आता तुम्हीच एक्सपिरियन्स केल्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन सांगालच की 0 स्क्रिप्टेड शो हा बिग बॉसचा शो आहे. आयुष, करण, पाहूया तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास.
सगळ्यांवरचा फोकस स्वतःकडे शिफ्ट करायला एक पॉप्युलर कॉन्टेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया सुपरस्टार या घरात जात आहेत. एक नंबर. तुम्ही कशा आहात? बिग बॉस सीझन 6चा विजेता मलाच कर रे महाराज. विशालराव कुठे घेऊन आली मी अप्पर लिप करत होती काय करताय तुम्ही अरे सोनवणी वहिनी अरे खानदेश भाऊजी कशा आहात? नेलपेंट लावली हो पावडर वा 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 नेलपेंट लागली पावडर लावली अजून करते तरी काय चहा प्यायला ये म्हणलं माय दिसलायस तू या आठवड्यात. आयुष 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 मला आयुषला कॅप्टन झालेलं बघायला आवडेल. आयुष 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 आयुषला आयुष दादाला आयुषला सिलेक्ट करतो. आयुष कॅप्टन्सी कार्यात विजयी ठरले आहेत. दिस इज युअर कॅप्टन स्पीकिंग. या घरात त्यालाच किंमत आहे ज्याच्याकडे हिंमत आहे. होल्ड आपण सोडत नाही भाई. फोकस इंडियन गेम मध्ये कधीच 100% देत नाही असं होत ना. प्यादा मला असं वाटतं आयुष आता सगळ्यात पुढे गेला तो वजीर होऊ शकतो, उंट होऊ शकतो, हत्ती होऊ Exactly. शकतो. जी त्याची इच्छा असते तो ते होऊ शकतो. एक दिवस येईल जेव्हा मी या सगळ्यांच्या पुढे उभा. तुम्हाला पाहिला खरं सांगू का मजा आहे. थँक्यू भाऊ. थँक्यू सो मच. वाह आयुष करण, आज आम्ही तुम्हाला रिकाम्या हाती जाऊ देणार नाही. जाता जाता एक खास गिफ्ट तुम्हा दोघांसाठी. पॉवर की आहे का सर? ह्यात खरीच पॉवर आहे. गिफ्ट घेऊन या. आयुष करण, कलर्स मराठी आणि पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड देत आहेत 1,00,000 रुपयांचा वाउचर खास रेवा डायमंड ज्वेलरी खरेदी करण्यासाठी. कारण तुमचा प्रवास खरंच खास होता. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. हिला काय वाटलं माहिती होती कशाला रडताय परत कशाला परत कशाला आलोय. मला असं वाटलं आयुष्य पण मला असं वाटलं दाखवलं अरे गेम ऐकून घ्या सचिन. हा गेम आहे. कोणी राहणार कोणी जाणार. सीझनमध्ये जितका मला झालाय मेंटली, मला तो इथे नकोच होता. तो आतून गेम खेळत होता, फक्त आतून. कस काही इमॅजिन होईल आता हे? आपल्यातनच 2 लोक गेले यार. घरात एक वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि इथलं सगळं चित्रच बदललं. आता विचार करा पुढच्या आठवड्यात काय होईल, कारण पुढच्या आठवड्यात ह्याहून मोठा धमाका इथे होणार आहे. तेव्हा बघत राहूया आपला आवडता शो बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट, स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिकली टाईल अडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स अँड आरोग्य. तुम्हाला तर माहीतच आहे हा सीझन नंबर 6 आहे. इथे एंटरटेनमेंट
फिक्स आहे. ती घाण आहे. ओ माय गॉड. त्या झिपरीची ड्युटी ती रुचिताची एकाने तिकडे ओट्यावर तिथं बघा भेंडी भेंडी सगळं पडलेलं आहे. पातळी दाखवते आता आता ऍक्शन होणार, खतरनाक ऍक्शन होणार.